तुमच्या फार्म हाऊस बद्दल काय बोलशील तू? तुम्ही नक्की या फार्म हाऊसला, आम्ही खूप एन्जॉय करते, तुम्ही ब्लॉग बघतच असणार. आणि काय रेंट वगैरे कसं तुमच्या फार्म हाऊसचा? रेंट 10,000 आहे. किती पर्सन? किती पण पर्सन येऊ शकतात. किती पण म्हणजे 20च्या वरती काय? खाय प्यायचे पण वेगळेच पर पर्सन, तसे आपण बघून घेऊ. कॉन्टॅक्ट करा. आम्ही कॉन्टॅक्ट नंबर खालती देऊ, याच्यात अर्सात देऊ. मग तुम्ही सकाळी गणपती बाप्पांनी सुरुवात करूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. हा फुंडासा रस्ता इथं आणि इथेच आहे ओम हर्ष फार्म. ओम हर्ष फार्मला तुम्ही या. फर्स्ट टू आपल्या क्रिश पड यूट्यूब चॅनल तुमचा सर्वांचं स्वागत आहे. तर आता जस्ट 8 वाजलेत काहीतरी. तर सकाळी उठलं आहे, मस्त इकडचा व्ह्यू एकदम भारी, म्हणजे ऊन वगैरे निघलं आहे आणि आम्ही स्विमिंग पूलच्या जवळच आहे इथं. मस्त बघा ना कसं ऊन वगैरे निघलं तर एकदम भारी वाटतं इथं. आपण खालचे तिथं कॉटेज बघून येऊ. चल इथं आता तुम्हाला इथं ना मी खालचे कॉटेज दाखवतो. आम्ही इकडंच फिरतोय म्हणून जरा चालून पण होईल म्हणून कॉटेज बघून येऊ आपण इथून. इथून अख्खी आंब्याची बाग आहे, आंब्याची. कुठे आंबा आले? अरे बघ आंबे पण आले तिथं. कॉटेज बघूया आपण, कॉटेज इथं. आमची बाकीची माणसं ना, म्हणजे बाकीची पोरं सगळी झोपल्यात. फक्त 2 जण आम्ही जागी. फक्त आम्ही 2च जण उठले. आणि इथं समोर हे बघा इथंच कॉटेज आहे. 2 रूम आहे तिथं, ते पण दोन्ही पण AC आहेत. AC जर कोणाला बुकिंग करायची असेल तर करू शकता तुम्ही. आहे ओपन आहे. नाही आहे हे बघा. असे 2 गादी दिले जातील तुम्हाला. डबल बेड आहे, समोर वॉशरूम आहे. नाही इथून ही दुसरी रूम. हां इथं पण वॉशरूम आहे. इथं पण डबल साईड बेड, टेबल, सिंगल पर्सनसाठी एक गादी किंवा खालती झोपायला एक गादी, उशी सगळं काय दिलं जाईल तुम्हाला. आणि या साईडला इकडे केल्याची बाग वगैरे. आणि कपलसाठी पण आपल्या इथे म्हणजे हे रूम अवेलेबल होतील. AC वगैरे इथे सगळं काय. फ्रीज पण दिली जाते. हा ना पेरूचं झाड, म्हणजे हा जे तुम्हाला कॉटेज दाखवले ना, इथं जी AC आहे त्या बाजूला इथं ना पेरूचे झाड आहेत. हा पण पेरूचाच झाड आहे बाई. पण जांभळाचा पण झाड आहे मोठावाला. म्हणजे इथं फिरायला पण ना सगळी गोष्ट चांगली आहे, भरपूर काय आहे. सकाळ सकाळी तुम्ही इथं फिरू शकता. आणि बाकी सगळी ना अशी अख्खीची अख्खी आंब्याची बाग आहे इथं. कालचा बॉल भेटला का? भेटला दुसरीकडे हरवला. दुसरीकडे भासतो. अख्खीची अख्खी ना इथं आंब्याची बाग आहे बघा. इथं आंबा आलेत. जर कोणाला ना म्हणजे हा फार्म हाऊस बुक करायचा असेल तर मी खालती ना पूर्ण म्हणजे अख्ख्या ब्लॉगमध्ये नंबर टाकतो. तर ज्याला कोणाला म्हणजे फार्म हाऊस बुक करायचं असेल ना त्यावेळी ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून फार्म हाऊसबद्दल विचारू शकता, डिटेल घेऊ शकता. फार्म हाऊस एक नंबर आहे अख्खे, म्हणजे फिरायला भारी. हो का? हे कुठले आमचे अजून बाकीचे उठते हळूहळू. आमचा एक मेंबर उठलेला आहे इथं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कोण गुड मॉर्निंग. अजून झोप आहे तिथं. तर आता आपण वापस स्विमिंग पूलमध्ये जाऊया. म्हणजे इथं ना काहीच वाटत नाही, म्हणजे सेम मशीन आपल्या घरच्यासारखी प्रॉपर फिलिंग आहे. कारण की मी स्वतः 3 वेळा आलो इथं.
आणि मला हा फार्म हाऊस एवढा आवडला आहे ना, पक्का पक्का आवडलं आहे पक्का. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही या फार्म हाऊसला या, विजिट करा, बघा काय एक्सपिरियन्स आहे, किती भारी आहे फार्म हाऊस. इकडचा व्ह्यू तर बघा. तर बघा ना, अख्खी ओपनची ओपन एरिया आहेत अख्खी. आणि पावसाळ्यामध्ये तर नाही, इथं एवढा भारी व्ह्यू होता ना. आपण अजून वरती जाऊया. इथं जेवण करायला आपल्याला किंवा वरती बसायला, ते पण असं स्विमिंग पूलच्या समोरासमोर एक नंबर आहे व्ह्यू. आणि बाजूला दुसरे कॉटेज बांधतायत अजून. पावसाळ्यामध्ये एवढा भारी व्ह्यू होतो ना, एक नंबर. आणि सकाळ सकाळी पक्ष्यांचा आवाज, सर्व काय एकदम असा नेचरली व्ह्यू येतो सगळा. तुम्ही बघू शकता, एकदम नेचर फ्रेंडली फार्म हाऊस आहे. व्ह्यू तर बघा काय भारी दिसतोय तसं वरतून. स्विमिंग पूलच्या समोर गार्डन दिसतो, त्यावरती पार्किंग आहे इथं. म्हणजे पार्किंग वगैरेला पण सोय आहे. प्लस आपल्याला ना मोठ्यावाल्या घरामध्ये पण रूम अवेलेबल होतात, किंवा काय फंक्शन असेल, बड्डे असेल, साखरपुडा, काय सर्व काय होतं इथं, सर्व काय होतं फार्म हाऊसला. आणि सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, भांडी, गॅस, किचन, सर्व काय. इथं आपण किती मोठा फंक्शन असतो सगळं काय होतं. इकडचा व्ह्यू तर बघा किती भारी आहे. कंचा ऍपल ऍपल कुठे? अरे काय अच्छा, ही कुठले? अरे हे तर ते आपलं ऍपल बोलते यांना. हा, हे कुठले ते लाल पडले तिथं. गाईस, तर मी तुम्हाला बाहेरचं नाव, गेट वगैरे दाखवतो, म्हणजे कसा काय आहे, म्हणजे नावाची प्लेट वगैरे. हा फुंडासा रस्ता इथं. आणि इथेच आहे ओम हर्ष फार्म. ओम हर्ष फार्मला तुम्ही या. आणि ओम हर्ष फार्मला ना म्हणजे एवढी म्हणजे मजा येते ना, मजा, पक्की मजा येते. हे काय पाडताय तुम्ही? हा बघू बघू. हा वाला फल पाडतोय आम्ही. इथं खांद्यावर घेतले. बस रे, पहिले एक खाऊन बघा ना. आई शपथ, त्यांना 2 पाडा सांगले, येतले यावेळी 4 काढले, इथे 1 पडले बघ. नाही ते दिसलेच नाही. कुठं? आई समोर होते. घे परत घे. इथं ना जाऊ दे तिकडे. आणि इथं ना पिंपलाचा झाड आहे बघा. एकदम मस्त पिंपलाचं झाड आहे. मस्त इथं बससाठी पण आपला एरिया. आणि ही सगळी नाही, ही अख्खी इथं पार्किंग आहे, पार्किंग. आणि पार्किंगच्याच खालती इथं ग्राउंड आहे. आणि इथं पाहिजे तर इव्हेंट वगैरे सगळं करू शकता तुम्ही. साखरपुडा, बड्डे वगैरे पक्का काय करू शकता. ओम हर्ष फार्म ना पक्का मोठा आहे. गार्डनच्या त्या साईडला तिकडे स्विमिंग पूल आहे, समोर पण कॉटेज बांधतात. आणि ह्या साईडला पण कॉटेज आहेत, म्हणजे ते तुम्हाला सकाळी दाखवले ते. आणि इकडे आपलं घर आहे. सगळे ते ना आंब्याची झाडच झाडं इथं, कुठे पण जा सगळे तर आंब्याची झाडच झाडं. आता हे वाले फल पाडले तरी अजून पाडते हे म्हणतात. हॅलो, हा का ना, आम्ही संध्याकाळ पण निघू. कैसा टेस्ट आहे बेटा? गोड आहे. चांगला आहे का? हा, अजून आता आम्ही लेट पोहोचलेलो काल. आता अरे करू जरा अजून. मोगली, ए मोगली, मोगली बघा तेव्हा तुम्ही, पण पोहोचू आम्ही. किती मस्त फुल आहे. काय ना, आम्ही फ्रूट पाडतो इथं. म्हणतं नाटकला झाडावर. ही असेल माझी स्टार्टिंगची लाईन. ऋषी, ए ऋषी, तुझा भाऊ झाडावर अटकले.
आठ टाकला जा भाऊ झाडावर. अरे हे आम्ही चोराचं माहितीये का शेतात जाताना. इथं आहे मस्त आहेत. अरे एक नंबर. मला बॅलन्स अरे तर मागे गे मोहित मागे गे इथं जवळ आहेत. हा नको नको बस रे एवढे. हे बघ तुझ्या वरती हाताच्या रिक्षा ते नको घेऊ लालवाले घे. हा घे जरा वरती. थांब. घेतले का? कार घेतली अजून 2. अरे ते पिकले नाही. लाल एकदम लाल. गाईज आम्ही इथं पाडतोय. हॅलो. बस झाले चला नाश्ता झाले चल. नाश्ता झाला. इथं आमचा नाश्त्याचं काम झालेलं आहे आणि आपण भरपूर फळं पाडलेत. अरे तू तर आठ टाकले ना उतरला कसा? तो डब्बा घे डब्यात. अरे पियेच्या पाण्यात तुम्ही फळं दवाला आले. अरे डब्बा घे ना डब्यात टाक ना. हा आपला डबा आहे कापा. तर आता आपण सकाळी गणपती आपण सुरुवात करूया. तर बोला गणपती अप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती अप्पा मोरया. आणि इथे ना म्हणजे आम्ही राहतोय ना ज्या मागच्या साईडलाच किचन आहे म्हणजे ओपन किचन आहे. इथे तुम्हाला शेगडी भेटते जेवण बनवायला, 2 चूल भेटतात, पाहिजे तेवढी मोठी कढई, मोठा तवा, भांडी घासायला स्पेस, टेबल जेवायला, किती मेंबर असतात जेवायला वगैरे सगळं. आणि इथं पण पंखे आहेत. आणि ह्याच्यात मागे चिक्कू आहे, चिक्कूची बाग आहे, आंब्यांची बाग आहे इथं. इथं भारी आहे. म्हणजे इथं पपई पण आहे ना, पपई ते तिकडे त्या साईडला आहेत पपई. हा तू मागून जायला लागेल दाखवायला पपई वगैरे. हे कसं आहे फळ बघू. मसाला लाव. आई शपथ चाट मसाला बीट मसाला टाकले पोरावे. बाई कंजूसपणा नाही करत. सेम सफरचंद. पक्की बारी करायची पक्की बारी. नाश्त्याचं काम झालं आपला. आणि स्विमिंग समोर पण आंबे झाडे त्याला मोर तर बघा किती आलाय. आणि तुम्हाला बोलला ना कॉटेजचं काम चालू आहे. आता पण चालू आहे कॉटेजचं काम. बघू रे कपला अर्धा दे आता. चल अबे इथं चिक्कू पण आल्यात. इथं चिक्कू आलेत चिक्कू. आणि हे बघा चिक्कूची फुला. हां हे बघ इथे जवळ चिक्कू. हे बघा इथे चिक्कू आहे. चिक्कू इथे ही चिक्कूची बाग आहे ना. ह्याच्या मागच्या साईडला आंबे आहेत. तिथे त्या साईडला अजून पपई आहेत. म्हणजे बाग आहे की बघायला आंब्याची, चिक्कूची, पपईचे. इथं आम्ही 3 जलपरे सोडल्या 3. अरे अरे हो माहिती आहे बाबा. चला मी पण जातो. मी हा फोन ठेवला विसरलेलो. मंथनचा आहे. आता पाण्यामध्ये घेऊन गेला असता याचा फोन. नशीब त्या खिशाला हात लावला म्हणून समजला. नाही तर फोन गेला असता याचा. काय सॅमसंग आहे बघ. सॅमसंग वॉटरप्रूफ असतो का ते आपण टेस्ट करून आला असता. तर चला आता पाण्यामध्ये जातो आम्ही. तर कंटिन्यू. आणि पाणी पका थंड आहे म्हणून उडी नाही मारायची आता. उडी नाही मारायची तुला फेकता ना आता. हे बाबा पहिले
पाण्यातून निघलोय पाण्यातून आणि आम्ही वापस चाललोय फळं काढायला. चालले वापस. आम्ही चप्पल घालू दे. माझी चप्पल पण गायब केली हवी. चाट मसाला आणजा. चाट मसाला मारता नाही याने फळं पण काढून आणली बघा. बाहेर लागतात. आम्ही खाल्लं सकाळी. सकाळची भारी होती नाही का? बरोबर का? मीठ बीट यो फुलपका भारी आहे. मस्त फुल आहे बघ. इथं आम्ही सगळे आलो. आम्ही पूलमधून बाहेर निघून फला खायला. गेटच्या बाजूलाच येऊ झाड फलाचा. फक्त एक सुक्क आहे. त्याला चाट मसाला आणायला पाठवले आम्ही. तो तिकडे मागं पण एक पडले. हे बाय अर्शू त्या बाजूला पण एक आहे. हे बाय इथं बघ. इथे एक पडले. हे बघ तिथे त्या विट्याच्या इथे एक. हे बघ इथं दोन. एक त्या पुढे पण एक आहे. चांगला आहे. कपू नको चाट मसाला. टाकल्या नको पाडवा लॉगला जाय लॉगर. बरोबर आहे का रे? टेस्ट कशी आहे? एकदम फॅक्सी. हं? एकदम शुद्ध चांगली. एकदम टेस्ट गोड आहे. डिलिशियस. अजून काय आवडत येतं. एक्स्ट्राऑर्डिनरी फॅन्टॅस्टिक. कसं आहे पण? फॅन्टॅस्टिक. क्या कारीगिरी आहे. वा क्या चीज आहे. यो पोऱ्या वापस आत टाकले झाडावर. सकाळपासून दुसऱ्यांदा आत टाकले आता यो. मी घेतलेलं आहे. अख्खा चाट मसाला मध्ये भरले यो फल. म्हणजे फळाला मी जास्त चाट मसाला लावले. एकदम भारी सफरचंद सारखा. आता आम्ही चूल पेटवा चाललो. चिकन बनवायचं आम्हाला. बक्का भारी पहिले सप्पाची सारखं. ओम हर्ष फार्म हाऊसचा. हा हर्ष आमचा इथे. हा दिवाळी आपली दिवाळीला कोणी कलर लावलेले? दिवाळीला कलर नाही लावला. कसले कलर? अंगाला. अरे कहना क्या चाहते हो भाई? विचारायला तुम दोनों हो गई. टिश्यू पेपर यो जो ओम हर्ष नाव लिहिलं आहे फार्मचा नॅचरल टिश्यू. तोच आहे हा हर्ष. तो त्यांचेच फार्म हाऊस एकदम नॅचरली यूज करतोय. टिश्यू जागी पानं यूज करतोय. एकदम नॅचरल आहे. तर तुमच्या फार्म तुमच्या फार्म हाऊस बद्दल काय बोलशील तू? तुम्ही नक्की या फार्म हाऊसला. आम्ही खूप एन्जॉय करतो. तुम्ही व्लॉग बघतच असणार. आणि काय रेंट वगैरे कसं तुमच्या फार्म हाऊसचा? रेंट 10,000 आहे. किती पर्सन? किती पण पर्सन येऊ शकतात. किती पण म्हणजे 20च्या वरती काय? खाय प्यायचे पण वेगळेच पर पर्सन. तसे आपण बघून घेऊ. कॉन्टॅक्ट करा. आम्ही कॉन्टॅक्ट नंबर खालती देऊ. याच्यात हर्षचा देऊ. मग तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि आज गुढीपाडवा आहे म्हणून आम्ही चाललोय आता गुढी लावायला. भले आमची इथं दिवाळी आहे. आमची इथं दिवाळी आहे. मी तुम्हाला दाखवतो. कंदील लावले इथं आम्ही. कारण की दिवाळी आहे ना. आम्ही दुसऱ्या प्लॅनेटवर आहे इथं म्हणून बघा. इथं कंदील लावले म्हणजे आज दिवाळी आहे. आणि तरी पण आम्ही गुढीपाडवा आपला सण आहे म्हणून लाकडे घेऊन चाललो चूल पेटवायला. अरे आपल्या इकडे ग्लास कपले नळाला टोल लावून पाणी पितं. आंब्याच्या बागमध्ये चाललोय. हे बाई ही बघ बाटली. नाही रे. नाही इथंच बाटली फेकलेली. प्लास्टिक नव्हताच ब्रँडचा. आम्ही बॉटल गवसागवसी केलं होतं. आता आम्ही इथं आलो भला खाऊन आलो. आता आंब्याच्या बागेत एक बारका आंबा पडले खाली. आंबा काय अजून आम्हाला दिसला नाही. हा तिथं बाहेरचं झाड आम्ही आंबा बघलेलं. आम्ही सकाळी पण आलतो आंब्याच्या याच्यात. मी आणि मोहित. आता वापस आलो आम्ही सगळे.
चला पुढे चला. इथं काय आंबा नाही भेटला अजून आम्हाला आपल्या आंब्याच्या बागेमध्ये. इथं पेरू पण आहेत का रे? तिथं काय आहे मग हिरवा हिरवा घेऊन? इथं आंब्याच्या बागेमध्ये अजून काय भेटला नाही आम्हाला आंबा वगैरे. केली लावायला पाहिजे होती पाहिजे. केली आहेत ना काही आपण इथूनच आणले असते जिमला. पप्पाई आहेत ना पप्पाई इथं. विकत घ्यायची गरजच नाही. काय आणणार? अरे या शिकवत समोर बघ. इथं अजून आम्हाला आंब्याच्या ह्याच्यामध्ये आंबा दिसला नाही. हा इथं आंबा दिसले का? हे दोन आहेत दोन. नाही तोच मोठा आहे. आम्ही आंबे पाडले किती? एक आणि हे दोन. हे 3 आंबे पाडले जातात आम्ही जेवणावर खावता ते. अरे खराब आहे ती आता इथं बिर्याणी. आता इथं आम्ही नारळ पाडायला आलो. आणि हेच ते सकाळी तुम्हाला जे मी कॉटेज आत जाऊन दाखवलेले ते. हे का खालती पडले? अरे म्हणतात खालती पडलेला आहे तोच घे. बस झालं. अरे बस झाला ना. यो यो पिकलेला यो घे. यो माझा डोका फोडायचा. अरे छोटा आहे ते. काय छोटे काही दिवस नारळ काढता काय नारळ नको. चोप किसा नको दाखव. किसा खराब होतो. कलिंगड खायला आणले हनुमान मामाने. तर आता आपण कलिंगड खाऊया. चला इथं स्विमिंग पूलच्या इथं जाऊ कलिंगड खायला. हा चिकू पण बघितले आम्ही सकाळी. आता कलिंगड खाऊया. कलिंगड इथं आता आम्ही सगळे कलिंगड खायला बसलो. हनुमान मामानी कलिंगड सांगलेलं आम्हाला. आणि कलिंगड एकदम असं भारी गोड आहेत. आता कलिंगड खाऊन आम्ही जेवायला बनवायला जाणार होतो. आता आम्ही वापस कलिंगड खाऊन पाण्यामध्ये उतरलो. मामाने आमच्यासाठी कलिंगड आणले. 3 कलिंगड आणले. तिन्ही कपले गोड होते एकदम. तुम्हाला आम्ही पूलमध्ये कलिंगडची सर्व्हिस दिलेली. कसं वाटतंय? अरे अरे कोले या तोंडातलं कलिंगड दिसत. अरे जलपारा बाहेर निघला. तर गाईस आता चिकन ठेवले आहे आम्ही. बघू शकता तो क्रिसच्या ब्लॉग मध्ये जाणार तरी. ॲज यू कॅन सी चिकन. आणि इथे लागली मजा करतायत पोरं. आम्हीच कामाची पोरं होती का? आमचं कुक पण तिकडे गेले क्रिश AK व्लॉगर. त्याचा व्लॉग मी करतोय आता. लेट्स गो गाईस. आता आम्ही मोजेडो बनवायला घेतलं आहे. आम्ही लोक ते फ्लेवर्सचा मोजेडो बनवतात पण आम्ही नेचरमध्ये येऊन नेचरचा मोजेडो बनवतो. म्हणजे आंब्याचा मोजेडो बनवायला घेतले. नॉट स्पॉन्सर. आम्ही आंब्याचा मोजेडो बनवायला घेतले. त्याच्यामध्ये पुदिना वगैरे टाकले आम्ही. तर तुम्ही कंटिन्यू राहा बघत राहा आपला ब्लॉग. आणि कसा काय मोजेडो बनतो ते आम्ही तुम्हाला सांगू. चांगला नाही लागलं तरी सांगू तुम्हाला. ठीक आहे. तर गाईज आता याच्यात पाणी टाकत घेतले आपण. फुल हायजीन मेंटेन करतोय आपण. गव्हाचा टाकू नको. आंबा घे. अजून एक आंबा आहे. 3 आंबे घेतले आम्ही. काय आता आम्ही हे आंबा आणि पुदिना सगळं मिक्स केलेलं आहे. आम्ही एकदम नेचरली बनवतो सगळं काय. तर आता ह्याच्यामध्ये आम्ही टाकतोय स्प्राईट. त्याच्यामध्ये आम्ही स्प्राईट टाकणार आहे. येतो पाणी आपलं टाका. कसला पाणी? नेचर फ्रीली आम्ही बनवतो सगळं काय. स्प्राईट नेचर. आंबा कार्बोनेटेड वॉटर. तुम्ही हलवलेली का पण ती? हलवलेली अख्खा फेस होले तो.
या बी टाका सर. काडी वाटते मला. बघू दे टाकायचं. टाक टाक ती बी टाक. कॉकटेल स्प्राईटला आम्ही हलून आणून सगळा प्लेस आणलेला. त्याच्यामध्ये आता आम्ही रिवो टाकलाय. रिवो ग्रीन घे पाहिजे तुला ग्रीनरी पाहिजे ना. ग्रीनरी एक गोटा आहे बघ. आता आपण चमचा mix करूया. मोठा चमचा आणला. बर्फ नाही. बोला प्रत्येकाला ग्लास घ्या. डायरेक्ट टाकून पिया काय पाहिजे दौरा. तिकडे 4 थांब बुडू नको. मीठ टाकायला 5 6 8 1 2 3 4 5 6 7 मार खायचे डन करते हे मीठ घ्या तुम्हाला हातामध्ये. चालू ठेवले. नको तर मी टाकतो मीठ पण. अरे बाहेर वरती येईल अख्खा. हा त्यामुळेच अख्खा वरती येईल बाळा. थोडं थोडं तो भर. अर्धाच भर थोडा. बंद करू का? त्याला काय चाट मसाला आलेला आहे आपला. चाट मसाला टाक त्या ह्याच्यामध्ये आणि टाक मोठ्या ह्याच्यात. दादा इकडे फोन कर. उडून ते चालेल. टाक तू टाक. दादा इकडे फोन कर. ए इकडे फोन कर बोलता तिकडे. इकडे कर भाऊ. इथे चाकू दे ना. हा बघा हा मसाला टाकू राहिलो खाली पडलेला. आला 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 वरती आले. मग तुम्हाला काय चिअर्स चिअर्स. आता आम्ही आपस आंघोळ वगैरे करून बॅगी बिगी भरून म्हणजे बॅगी गाडीमध्ये भरून आता आम्ही सगळे निघतो इथून. तर नेक्स्ट टाइम आपण वापस फार्म हाऊसला येऊया. आणि आता आपण फार्म हाऊसवर निघू. गाडी धवायची. गाडी माखलं धरायचं. अंशू तुम्हाला कसा वाटला फार्म हाऊसला येऊन? मजा आली खूप. आम्ही चिक्कूची बाग बघायला विसरलेलो. तर आता वापस आलो आपण चिक्कूची बाग बघायसाठी. किचनच्या मागच्या साईडला ते इथं आंबा पण चिक्कूच्या बागेमध्ये. आणि चिक्कूचं झाड बघा किती चिक्कू आले. थांबा दाखवतो. चिक्कू चिक्कू हे बघा चिक्कू आले तिथं. हे बघा इथं पण आहे. इथे तर किती आले चिक्कू. पक्का चिक्कू आले मॅडम इथं. आपण चिक्कूच्या बागेमध्ये एकदम छोटीशीच आहे. बघूया आपण चिक्कू. इकडं पण आहे. काय काय हा मग आहेत ना पिकलेले मोठे आहेत ना. आपण ती 2-1 पाडा. एक चिक्कू पाहिजे ना. चिक्कू चोर. इथं चिक्कू आहे. चिक्कू एक चिक्कू काढला. एक होता मोठा. एक मोठा होता ना तो काढला. एक मोठा सगळे गच्चन. कुठे बघू. अरे 3 फोटो आहेत ना बाबा. बघा इथं इथं खालतीच किती चिक्कू आहेत. खालती अशा हातात हवं एकदम एकदम छोटे छोटे. म्हणजे अजून पिकले नाही चिक्कू ते. पण चिक्कू पका आले. ते एक चिक्कू तर पाडले हवे. हे कुठे आहे चिक्कू पाडलेला? पिकले का? पिकलं होतं का? नाही ना. शी आपण काय करतो. उंबराचा झाड इथं. उंबराचा. अरे उंबर बांधील गो आंबा पूजते गो आंबा पूजत जांभूळ. हा फेका फेका काहीतरी. अंशुला फेका. चला वगैरे काही नाही. आता आम्ही इथून निघतो. चिक्कूची बाग वगैरे तुम्हाला आंबे दाखवले. चिक्कू दाखवले. सगळं काय दाखवला. तर आता आपण निघूया. तिकडे स्विमिंग पूल आहे. आणि आता आपण इकडे निघतोय. आमची 2 माणसं चालल्यात बाईकवर. 2 माणसं बाईकवर चालल्यात. पोचा ना घरी तुम्ही. हेल्मेट कुठे?
गो अग्रंजेलू डोंगरंजेलू पायन काटा माझे भरलंय गो पायन काटा माझे भरलंय गो मला नाही ग पायन काटा माझे भरलंय गो जावच बरी सगळ्यां बारी मध्ये जावच बारी गो जावच बारी ना आत्ताच्या काळात जावच कणाला मी बनून सीधे येते गो अग्रंजेलू मी डोंगरांजेलू गो अग्रंजेलू मी डोंगरांजेलू पायन काटा माझे भरलंय गो पायन काटा माझे भरलंय गो पायन काटा माझे भरलंय गो धीरुज भरा हे सगळं बराच माझा धीरुज भरा गो धीरुज भरा भाऊ घरा सोडता पायन काटा माझे भरलंय गो पायन काटा माझे भरलंय गो आजकाल नाही हो आता आम्ही फार्म हाऊसवरून आलो घरी आणि इथून अंशू यांच्या घरी आम्ही गाडी धावायला आलो अंशू यांच्या इथं इथे सगळेजण आम्ही इथं उभे आहेत आणि इथून आता आम्ही गाडी धावून जाऊ घरी गाडी पक्की धूलमध्ये माखलेली असते म्हणून गाडी धावून आता आम्ही जाणार आहे घरी मी घरी पोचलो आहे की आता मागून आमची गाडी चालली इथे गाडीच्या घरी मी आणि परशू चाललो आमच्या घरी चलो बाय 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 2 दिवस फार्म हाऊसला मजा केली आपण बाय बाय 2 दिवस फार्म हाऊसला मजा केली तर जाऊ घरी तुला पण बाय तुझ्या घरी आता इथं आमची गाडी बंद पडलेली इथेच आहे दाखव तुम्हाला पुढे जाऊन हीच ती आमची गाडी बाय गाडी तुझ्या मुलं आम्हाला आणखीन मजा आली म्हणजे ते एक इंटरेस्ट वाढतो नाही का त्यासाठी ते झालं तर चला घरी जाऊया आपण कालच पडलं इथं